तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरातील अकोटफैल परिसरात निवडणुकीनंतर राजकीय तणावाचा भडका उडाला। 2 गटात जोरदार राडा होऊन थेट हिंसाचार झाला। भाजपाचे नवनिर्वाचित प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक शरद तुरकर यांच्यावरच त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले। घटनेची माहिती मिळताच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत। या निमित्ताने भाजपाचा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या घटनेचे पडसाद संपूर्ण अकोला जिल्ह्यात उमटत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला। काय घटना झालेली काय इतर पक्षाचे काही एकाच पक्षाचे 2 उमेदवार होते। त्यांचा एक जिंकला होता, एक पडला होता। तर त्यामुळे त्यांचा काही वाद झाला आणि ते जे त्यांनी त्यांचं काही मारण केली। तर त्यामुळे काही लोक जमले होते। त्याचा आता इथे ते 2 एकच पक्षाचे आहे, 1-2 ते मित्रच आहे आणि एक जिंकला एक हारला। त्यामुळे त्यांचा काही वाद झाला। त्यामुळे जे 2 गट आहे एकच पक्षाचे ते आपसात आले होते आणि नंतर त्यांनी ज्यांची काही मारण झाली आहे ते आता सध्या स्टेबल आहे, काही जास्त अडचण नाही आहे। आमचा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि यांची मागणी आहे की त्यांच्यावर म्हणजे जे काही झालेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर आम्ही जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे FIRची आणि नंतरची जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही आता सुरू करू। का बरं असं भांडण करायचं? आरामात राहा, आमचा आता बंदोबस्त आहे, काहीच काळजी करू नका। आणि ज्यांचा जे काही तक्रार आहे त्यांनी मारला, त्यांनी स्वागतच्या हिशोबाने बोलवलं, आत्मसंघ सर आणि त्यांची काही चुकी नाही, ते कोणी कोणाच्या बात नाही। त्यांनी धोक्याने बोलवलं, मारलं आणि हे सगळे लोक फक्त कमने द्यायसाठी आले। तर तुमची पोलिस एवढे धन्य मारून आम्हाला सर, मला स्वतःला मारलं सर। का बरं? आता तिथे आले आणि दारी मारायला लागली सर। आता तुम्ही फक्त बोलवलं नाही, त्यांना असं वाईट वाटलं म्हणून कोणी काय केलं तिथे द्या, बायांना मारलेले बंदोबस्त असतील पूर्ण रात्रीपर्यंत, उद्यापर्यंत बंदोबस्त असतील। तिथे जमून त्यांनी वाहनाला काही हलवण्याचा प्रयत्न केला होता। तिथे काय झालेलं आहे, तिथे आमचे पोलीस बंदोबस्त तैनात सुद्धा होता। कोणी जास्त काही जखमी नाही। तो एकच माणूस ज्यांना अगोदर मारण झाली तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि तो आता स्टेबल पण आहे। मायनर इंजुरीज आहे आणि आमचा तिथे पोलीस बंदोबस्त पण आहे, आमचे कर्मचारी अधिकारी पण आहे, तिथेवर आमचे कर्मचारी अधिकारी आहे। आता आम्ही पुढची प्रोसेस करत आहे। लोकांना विनंती आहे की काही अफवावर विश्वास ठेवायचा नाही आहे आणि ज्यांचा जे काही मतभेद असतील किंवा काही त्यांना कंप्लेंट तक्रार द्यायची आहे तर ते PS ला पोलीस नाही